नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली एक युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अपडेट आहे ते पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर ग्रामीण जिल्हा आस्थापनेतील जी पदे आहेत प्रशिक्षणार्थीची भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये बघा, सदर योजनेचा लाभ घेण्याकरता उमेदवाराचं वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तर आपल्याला माहीत आहे की जी युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, तर याचा लाभ घेण्यासाठी ॲप्लिकेशन करणाऱ्या कॅन्डिडेटचं वय हे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पुढं काय सांगितलं आहे, उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास असणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या उमेदवाराचा ITI झालेला असेल, किंवा पदविका असेल, किंवा पदवी असेल, किंवा पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. मात्र जे उमेदवार हे शिक्षण घेत असतील, जे विद्यार्थी शिक्षण घेत असतील, ज्यांचं शिक्षण चालू आहे, असे उमेदवार या योजनेमध्ये भाग घेण्यास पात्र नसणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांचा 12वी पास झालेला असेल, ITI किंवा डिप्लोमा झालेला असेल, किंवा ग्रॅज्युएशन असेल, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पास आउट असतील, असे उमेदवार याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. तर याच्यामध्ये बघा, चौथी अट काय सांगितलं आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा. म्हणजे उमेदवाराकडे महाराष्ट्राचा अधिवास असलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट जे असतं ते असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर पुढची अट आहे, उमेदवारांची आधार नोंदणी असणं गरजेचं आहे. तर आपल्याकडं आधार कार्डसुद्धा हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचं बँक खातं संलग्न असावे. बँक खाते हे आधारशी संलग्न असावे. तर बघा, बरेच विद्यार्थी असतात ज्यांचं जे बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक नसतं. तर हे जे लिंक नसेल तर त्यांनी आधारशी लिंक करून घेणं गरजेचं आहे. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपलं जे बँक खातं आहे ते आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये जे आपल्याला वेतनमान मिळणार आहे ते आपल्याला DBT मार्फत डायरेक्ट बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे. त्यामुळे हे खातं आपल्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची अट काय सांगितलेलं आहे की उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. तर याच्यामध्ये बघा, जी महाराष्ट्र शासनाची महास्वयम ही वेबसाईट आहे, या महास्वयम वेबसाईटला भेट देऊन आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपलं जी प्रोफाईल आहे ती तयार करायची आहे. आणि प्रोफाईल तयार केल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन केलेली स्लिप मिळते, ज्याच्यामध्ये आपलं नाव वगैरे असतं, एज्युकेशन असतं, आणि त्याच्यामध्ये जो नोंदणी क्रमांक असतो तो असतो. तर असं नोंदणी केलेली जी आपल्याकडं पावती असेल ते असणं गरजेचं आहे, किंवा नोंदणी क्रमांक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवाराला या ठिकाणी वेतनमान असणार आहे. तर बघा, ज्या उमेदवारांचं एज्युकेशन हे 12वी पास असणार आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी 6,000 रुपये महिन्याला मिळणार आहे. तर ज्या उमेदवारांचा डिप्लोमा आहे, अशा डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी 8,000 रुपये मासिक मानधन मिळणार आहे. तर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, अशा उमेदवाराला या ठिकाणी 10,000 रुपये मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्यासाठी चांगली संधी आहे. तर याच्यामध्ये बघा, पुढं काय सांगितलेलं आहे की उमेदवाराकडे विशेष शैक्षणिक अर्हता, ज्याला आपण MSCIT म्हणतो, किंवा मराठी इंग्रजी 30 किंवा 40 शब्द प्रति मिनिट इत्यादीबाबत असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल. तर बघा, हे एज्युकेशन जे या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी 12वी ग्रॅज्युएशन डिप्लोमा याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे MSCIT पास असलेलं, किंवा CCCचं पास असलेलं सर्टिफिकेट, किंवा टायपिंगचं पास असलेलं सर्टिफिकेट जर आपल्याकडं असेल, तर अशा उमेदवारांना सिलेक्शन करताना प्राधान्य देण्यात येईल. तर मूळ मुद्दा असा आहे की ज्या उमेदवारांना जास्त हाय एज्युकेशन आहे, ज्या उमेदवारांचं, त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होतंच. परंतु जर 2 उमेदवार एकच एज्युकेशन क्रायटेरिया किंवा एकच एज्युकेशन पात्रता धारण करणारे असतील, तर अशा वेळेस हे जे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल, किंवा MSCITचं सर्टिफिकेट असेल, ते आपल्याला
मदत करू शकतं. तर त्याच्यामध्ये बघा नंतर पुढं काय सांगितलेलं आहे की सदर प्रशिक्षणार्थाची नियुक्ती कोणत्याही विशिष्ट पदावर करावयाची नाही आणि हे जे आहे ते प्रशिक्षणार्थी म्हणून असेल. तर बघा हे जे पद आहे ते सध्या तरी परमनंट नाही. भविष्यामध्ये हे परमनंट होऊ शकतं किंवा होऊ पण शकत नाही, असं असू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे पद आहे ते केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून असणार आहे आणि हे पद जे आहे ते परमनंट नसणार आहे. तर बघा तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड व स्वतःचे शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण अलंकार हॉल येथे दिनांक 9/9/2024 सकाळी 10 वाजता हजर राहावे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांना हा युवा कार्य प्रशिक्षणाचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी 9/9/2024 रोजी सकाळी 10 वाजता सोलापूर ग्रामीण अलंकार हॉल येथे जायचं आहे. आपली जी ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत एज्युकेशन ती सर्व घेऊन आणि सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड याच्यापैकी एक ओळखपत्र घेऊन जायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ग्रामीण भागातील बेरोजगार युवक आहेत त्यांना ही चांगली संधी आहे. कारण आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस कार्यालयामध्ये आपल्याला 6 महिने का असताना परंतु जॉब करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती आजच्या लोकमत या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी हा जो पत्ता दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन हा अर्ज भरायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन रोजगाराचे अपडेट भेटत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.